नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या सिरियलमध्ये काय घडले आपण ते बघणार आहोत. आश्रमातल्या सर्व मुलींना पिकनिकला जायचं असतं. तशी परमिशन सायलीकडून मिळते आणि त्या मॅडमशी ही सायली देखील बोलते की सर्व व्यवस्थित हँडल करा, सर्वांची काळजी घ्या. त्यावेळेस काही हरकत नाही, माझी सगळी जबाबदारी आहे असं ते मॅडम बोलतात. आता ही सर्व गोष्ट चोरून ही श्वेता ऐकत असते. श्वेता त्यांच्याकडून कोणत्या रोडने जाणार आणि कुठे सोडणार यांचं सर्वांचं लोकेशन घेत असते आणि ती मेसेज करून प्रियाला कळवते. आता प्रिया त्याच्यानंतर तिचं चक्र भिंगवणार असते. सर्वजण तिथून निघून जातात. आता इकडे कुसुम ज्यावेळेस मधुभाऊंशी बोलत असते त्याच वेळेस कल्पनाचा कॉल तिला येतो आणि तुम्ही देखील ढोळ जेवणाला यायचं आहे, त्यासाठी खास आमंत्रण आहे, सगळं माहेरच्या माणसांनी यायचं आहे, सायलीला आवडेल असं ती बोलते. त्यानंतर मधुभाऊ तयार होतात. आता ढोळ जेवणाची बातमी हिच्या देखील येते. ती पटकन सर्वांना सचिनला त्यांना कळवते की आजच काय करायचं ते करायचं आहे, कारण आज संध्याकाळ डोहाळे जेवण आहे. त्यावेळेस सचिन देखील आश्चर्य वाटतं की सरप्राईजची वेळ खूप लवकर आली आहे आणि इतक्या लवकर येईल असं मला वाटलं नव्हतं. श्वेता सुभेदारांच्या घरी पोचलेली असते त्या बाळाला सांभाळण्यासाठी. गोलूला सांभाळण्यासाठी सायलीने तिची निवड केलेली असते. आता डोहाळे जेवण म्हटल्यावर हिला खूप त्रास होऊ लागतो, कारण सर्व सुक्तीच्या पदरामध्ये आणि हिच्या पदरामध्ये जेल ही खूप चिडलेली असते. इकडच्या तिकडं वस्तू ती फेकू लागते, माठ देखील फोडते आणि तिच्या हातामध्ये एक खापर लागतो. ती खापर इतक्या ताकदीने आवळते की तिच्यातून रक्त यायला लागतं. हे पाहून ती लेडी पटकन आतमध्ये येते आणि तिला शांत असं बोलते. आता श्वेता अक्षरशः बाळाला हातामध्ये घेतल्यानंतर लगेच शांत करते आणि चैतन्याला आश्चर्य वाटतं. मी बाळाच्या जन्मापासून बाळाचा संगत राहतोय आणि ही त्याच्यापाशी कसं काय शांत झाला. आता ज्यावेळेस पिकनिक सगळे चालले असते, गाणे वगैरे चालले असतात, त्याच वेळेस सायली कन्फर्म करते की आतमध्ये सर्व सुखात आहे ना, गाणं वगैरे सगळे व्यवस्थित करता येत ना, सगळे पिकनिक एन्जॉय करता येत ना. त्यावेळेस ती मुलगी बोलते, हो आम्ही एन्जॉय करत आहोत. आता हिला तर खूप वेळ लागतं, कारण सर्व सुख सायलीच्या पदरामध्ये आणि माझ्या पदरी दुःखच. आता सायलीला इथं बोलावं लागलं. कुणीतरी येणारं ग या गाण्याच्या तालावर ती चांगलीच नाचू लागते. लेडी इन्स्पेक्टरला देखील कळतं की हिच्या डोक्यात काय चालू आहे, माझी नोकरी घालवते काय असं वाटतंय, असं ती बोलते देखील. तू शांत हो असं बोलते. पिकनिक ज्या गाडीमध्ये चाललेली असते तिच्या गाडीचा पाठलाग एक व्यक्ती करत असतो. तो गुंडच असतो. तो अपडेट सगळे सचिनला त्यांना देत असतो. मी त्या गाडीच्या पाठीमागच आहे असं तो सांगतो. आता त्याच्यानंतर ही प्रियाला खूप त्रास होऊ लागतो. प्रिया बोलते, माझं देखील डोहाळे जेवण झालं पाहिजे. त्यावेळेस असं कसं काय साजरी करता येईल असं त्या सगळ्या कैदी लोकांना वाटू लागतं. खूप छान डेकोरेशन आणि सरप्राईज वर सायलीला दिलेलं असतं. त्यानंतर दोघे जे खूप तो क्षण एन्जॉय करतात. अर्जुन देखील तिला छानसं गिफ्ट देतो. ते पाहून सायलीला खूपच आनंद होतो. ती हसते देखील. आणि आता पुढच्या एपिसोडमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे की ते मुलं कसे किडनॅप होतात आणि सर्व आळ, सर्व खापर हे सर्व सायलीच्या अंगावर कसं फुटतं.